तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत राकेशचा गुन्हा कुणाच्याही समोर आलेला नसतो। राकेशने आतापर्यंत जे जे गुन्हे केले ते त्याने लपवण्याचा प्रयत्न केला। ईश्वरीने अंजलीकडून जेव्हा 48 तासांची मुदत घेतली होती, त्यानंतर ती राकेशच्या कारस्थानाचा पर्दाफाश करणार असते। त्याच्या विरोधात तिने पुरावेसुद्धा गोळा केलेले असतात, पण त्याच वेळेला राकेशने असा काही डाव साधलेला असतो की त्याने स्वतःचा अपघात हा घडून आणलेला असतो आणि त्याने याददाश्त गेल्याचं नाटक केलेलं असतं। आणि या नाटकामध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती जी त्याला सामील झालेली असते ती दुसरी तिसरी कुणी नसून डॉक्टर असते। डॉक्टर इथे त्याची मदत करायला तयार झालेले असतात थोड्याशा पैशांसाठी। आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, राकेशचा हा गुन्हा खूपच मोठा असतो, कारण त्याने जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांनासुद्धा ब्लॅकमेल करून विकत घेतलेलं असतं आणि सगळ्यांच्या नजरेमध्ये त्याने धूळ टाकलेली असते। आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, नियतीने राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचा निर्णय घेतलेला असतो, ते सुद्धा अर्णव ईश्वरी यांच्या माध्यमातून। राकेशचे गुन्हे इतके मोठे झालेले असतात की आता त्याच्या पापाचा घडा हा भरलेला असतो आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये डॉक्टरला पैसे देत असताना राकेशला अर्णव ईश्वरीने रंगेहात पकडलेलं असतं। आणि त्याचबरोबर इथे आता डॉक्टरलाच पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर अंजलीच्या समोर राकेशचा भांडाफोड झालेला असतो। 48 तासांमध्ये ईश्वरी इथे राकेशचा गुन्हा जो काही सिद्ध करू शकलेली नसते, त्याच्या नाटकामुळे तो त्याचा नाटकाचा संपूर्ण पर्दाफाश हा आता अंजलीच्या समोर, पोलिसांच्या समोर अर्णव ईश्वरी यांनी पुराव्यांसहित केलेला असतो। आणि डॉक्टरांनी सुद्धा आपल्या गुन्ह्याची कबुली देत कशा पद्धतीने राकेशने त्याला ब्लॅकमेल केलं होतं इथपर्यंत आता संपूर्ण ग्वाही दिलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली ही अजूनही ईश्वरीवरती नाराज असते, कारण तिला असं वाटत असतं की ईश्वरी विनाकारण माझ्या नवऱ्यावरती आरोप करते आणि ती तिच्या मनाचंच करते। या घरामध्ये आल्यापासून तिने या घरावरती ताबा मिळवलेला आहे आणि ही गोष्ट तिला खटकायला लागलेली असते। आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता अंजली ईश्वरीवरती नाराज असते आणि ती तिच्यापासून आता आणखीनच दूर चाललेली असते आणि ही गोष्ट ईश्वरीला मान्य नसते। ईश्वरीला वाटत असतं की अंजलीताई आणि माझं बॉन्डिंग हे बहिणीसारखं होतं, कधीपासून आमच्यामध्ये हा दुरावा आला, कधीपासून आम्ही एकमेकींना इतक्या परक्या झालो, असा ती विचार करत असते। आणि म्हणूनच तिला त्या दोघींमधला हा दुरावा कमी करायचा असतो, कारण का ईश्वरीपासून दूर झाल्यानंतर इथे आता अंजली मामीच्या जवळ गेलेली असते। मामी तिला मॅन्युप्लेट करण्याचा प्रयत्न करत असते आणि अंजली सहजरित्या होतही असते। आणि म्हणूनच इथे ईश्वरीला वाटत असतं की आधीच्या अंजलीताई खरं खोटं करायच्या, कोण बरोबर आहे कोण चूक आहे अशा पद्धतीने बाजू घ्यायच्या, पण आता मी कितीही बरोबर असले तरीसुद्धा माझ्यावरती त्यांचा राग असल्यामुळे मी प्रत्येक वेळेला बरोबर असूनही चुकीची। आणि इथे वल्लरी मॅडम आता जरीसुद्धा चुकीची असेल तरीसुद्धा ती कशी बरोबर हे अंजलीताई सातत्याने दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात। आणि म्हणूनच इथे ईश्वरीला ही गोष्ट मान्य नसते। रमाकांत काकांना घरी घेऊन आल्यानंतर एखाद्या मुलीला आनंद झाला असता जेव्हा तिच्या वडिलांना ईश्वरीने निर्दोष सिद्ध केलेलं असतं, पण तिला आनंद जरी झाला असला तरीसुद्धा ईश्वरीने तिच्या वडिलांना आणि ईश्वरीच्या आईला निर्दोष सिद्ध केलं, म्हणून ती तो आनंद देखील साजरा करत नाही। ती इथे निकृष्ट मायेनेच त्यांच्याकडे बघते आणि सरळ तिथून निघून जाते। त्याचबरोबर या गोष्टी आता घडत असताना इथे ईश्वरी म्हणत असते की आता तर इथे रमाकांत काकांना आणि माझ्या आईला मी निर्दोष सिद्ध केलं आहे, पण जो खरा गुन्हेगार आहे ना त्यालासुद्धा लवकरात लवकर पकडून मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आणणार आहे, असं सुद्धा आता ईश्वरीने सांगितलेलं असतं। आणि शुभंकरच्या बाबतीत जे काही घडलं ते आपण सगळ्यांनी बघितलंच। शुभंकरने काय केलं, नको ते केलं। नम्रताचे आई बाबा घरातून पडले नाही तर तो लगेचच नम्रताच्या मागे धावत पळत आला
आणि इथे आकाशला जिवंत मारून, त्याला पूर्णपणे ठार मारून त्याला आता नम्रताबरोबर लग्न करायचं असतं. आणि त्याच वेळेला त्याचा मुखवटा बाहेर आलेला असतो. त्याचा मुखवटा काढला जातो आणि इथे मुखवट्याच्या आतमध्ये असलेली व्यक्ती ही कुणी दूरवरची नव्हती, तर तो कोण होता? तो होता शुभंकर. त्याची नजर इथे नम्रतावरती होती. या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, शुभंकरला आता पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं आणि मग इथे नम्रता आणि आकाश या दोघांनी लग्न केलेलं असतं. कारण त्या दोघांचं लग्न कुणीही सिरियसली खरं तर घेतच नसतं. घरातले प्रॉब्लेम्स आणि त्या दोघांचं लग्न लांबणीवरती पडलेलं असतं. नम्रता आणि आकाश दोघेजणं किती गप्प बसणार? वल्लरीचा विरोध आहे तर आहे, पण इथे घरातले लोकंसुद्धा लक्ष देत नाही. मग ते दोघेजणं मंदिरामध्ये जाऊन देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न करून येतात. पण घरी आल्यानंतर सगळेजण त्यांच्या लग्नाला मान्यता देतात. ईश्वरी म्हणत असते की ताई, तू जर थोडीशी थांबली असतीस, आई बाबा आले असते, धूमधडाक्यात लग्न पार पडलं असतं, देवाचा मोठ्यांचा आशीर्वाद मिळाला असता, तर आम्हालाही बरं वाटलं होतं. कारण का, तुमच्या लग्नात आम्हाला खूप मज्जा करायची होती, जे आम्हाला आमच्या लग्नात करता आली नव्हती. पण काही हरकत नाही, मी कधीच तुमच्या लग्नाच्या विरोधात नव्हतेच, आताही नाही आहे. फक्त आई बाबा असते तर जास्त बरं झालं असतं, एवढंच तिचं म्हणणं असतं. आणि तेव्हा इथे आता ईश्वरी एका जबाबदारीतून अजून मोकळी झालेली असते. तर तिने विचार केलेला असतो की मला सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची आहे आणि ती म्हणजे राकेशची जबाबदारी. ईश्वरीने राकेशला उघडं पाडायचं ठरवलेलं असतं. कारण अंजलीच्या समोर राकेशचा खरा चेहरा आला ना, तर तिला क्लॅरिटी तरी मिळेल की तिला आपल्या आयुष्यात पुढे काय करायचं आहे. ती थोडीशी सुधारेल. कारण नवऱ्याच्या बाबतीत ती खूपच जास्त पॉझिटिव्ह असते. त्यामुळे त्याच्या कुणीही विरोधात गेलं तरीसुद्धा तिला खूप जास्त राग येत असतो. पण शेवटीला सत्य समोर यायला पाहिजे, हा आता ईश्वरीचा सुद्धा हट्टच असतो. कारण का राकेश तसा खूपच नालायक माणूस आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण अंजलीला अजूनपर्यंत माहिती नाही आहे. तेव्हा ईश्वरी राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर कसा येईल याचा विचार करत असताना त्याची याददाश्त गेल्याचं समोर येतं आणि मग ती थांबते. ती त्याला इथे आता गुन्हेगार सिद्ध करण्याचा परिपूर्ण प्रयत्न देखील करते. त्याने याददाश्त गेल्याचं नाटक केलंय हे सिद्ध करता करता तिला असं वाटतं की नाही, खरोखरच याची याददाश्त गेलेली आहे. पण तसं अजिबात झालेलं नसतं. कारण जेव्हा इथे राकेश डॉक्टरांना पैसे देतो तेव्हा ईश्वरी राकेशला बघते. तेव्हा ही गोष्ट ती अर्णवला सांगते की हॉस्पिटलमध्ये राकेशला जे आता तपासण्यासाठी किंवा त्याची ट्रीटमेंट जे डॉक्टर करत होते, त्या डॉक्टरांना आणि राकेशला मी एकत्र बघितलं आणि तेव्हा राकेश त्यांच्याकडे बोट करून बोलत होता आणि त्यांना पैसेसुद्धा देत होता. मग हे कसले पैसे राकेश त्यांना देत होता, हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजणं त्याच्यावरती लक्ष ठेवून असतात. आणि तेव्हा घराच्या बाहेर डॉक्टर आल्यानंतर राकेश धावत पळत जातो आणि पुन्हा त्या डॉक्टरला पैसे देतो. तेव्हा अर्णव ईश्वरी त्या दोघांना रंगे हात पकडतात. तेव्हा डॉक्टर पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण अर्णव त्याला पळून जाऊ देत नाही, त्याला पकडून ठेवतो. आणि मग इथे आता डॉक्टराला पकडल्यानंतर पोलिसांना बोलावून इथे राकेशच्या आधी डॉक्टरांनाच पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. आमच्या माणसाला ब्लॅकमेल करून तू त्याच्याकडून सातत्याने कसले पैसे मागतोयस, हे पैसे आमच्या घरातले आहेत ना, तू आमच्या माणसाकडून हे कसले पैसे मागतोयस? तुम्ही त्यांची ट्रीटमेंट केली हे मान्य आहे, पण आता तुम्ही त्यांच्याकडून हे का पैसे घेतले त्याचं उत्तर द्या. तेव्हा इथे आता डॉक्टरला काय बोलावं काही कळत नसतं. पण इथे आता डॉक्टरांचे खूप पैसे ठरलेले असतात आणि त्यांना पैशांची गरज असते. त्यामुळे ते आता राकेशकडून लवकरात लवकर पैसे आपल्या कामाचे काढून घेत असतात. तेव्हा इथे आता डॉक्टरांना पैसे देताना इथे आता राकेशला रंगे हात पकडल्यानंतर पोलिसांना बोलवलेलं असतं. मग राकेशला काही बोलताच येत नाही. तो म्हणत असतो जाऊ दे, त्यांना पैशांची गरज होती म्हणून त्यांना पैसे दिलेले आहेत, असं काही नाही आहे, ते मला हे पैसे परत करणार आहेत. तेव्हा मग तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले? तुम्ही त्यांना पैसे दिलेत, पण हे पैसे तुमच्याकडे कुठून आले, असा प्रश्न त्याला देखील विचारलेला असतो. तेव्हा इथे आता ईश्वरी आणि अर्णव म्हणतात की इन्स्पेक्टर, ह्या आता तुम्ही डॉक्टरालाच ताब्यात घ्या आणि त्याला इतकं मारा की पैसे घेण्याचं वारंवार कारण काय आहे ते त्यांच्याकडून जाणून घ्या. त्याशिवाय माझ्या परवानगीशिवाय तरी तुम्ही या डॉक्टराला सोडू नका.
कारण का या डॉक्टरांवरती मला संशय आहे, तो डॉक्टर खोटं बोलतोय असं आम्हाला वाटतंय. तेव्हा इथे पोलीस आता डॉक्टरालाच घेऊन जातात. खूप विचारपूस केली जाते. डॉक्टर काही तोंड उघडायला तयार नसतो. पण आता इथे जेव्हा त्याला मार पडतो ना, तेव्हा मात्र आता डॉक्टर बोलतो. अर्णव म्हणतोय, "हे बघा डॉक्टर, खरं खरं बोला. तुमचं लायसन्स रद्द झालं तर काय होईल माहिती आहे ना? तुमच्या कामावरती गदा येईल. एवढं तुम्ही जे काही शिक्षण घेतलंय ना लोकांना बरं करण्यासाठी, त्या शिक्षणाचा काही उपयोग उरणार नाही. म्हणून मी तुम्हाला शेवटची संधी देतोय, की खरं खरं सांगा. जे काही आहे ते खरं खरं सांगा. नाहीतर मग तुमचं लायसन्स कसं रद्द होईल ना, याकडे मी लक्ष देईन." तेव्हा प्रेक्षकांनो, लायसन्स रद्द होणार याची भीती निर्माण झालेली असते. आणि त्यामुळे मग डॉक्टर खरं बोलायला तयार होतात. ते म्हणत असतात, की राकेशने मला इथे धमकी दिली होती. जर मी त्याच्या नाटकामध्ये सहभागी नाही झालो, तर तो माझ्या मुलीला ब्लॅकमेल करेल, असं त्या राकेशने मला धमकी दिली होती आणि म्हणून मला त्याची मदत करावी लागली. तो माझ्या मुलीला इथे ब्लॅकमेल करून घेऊन गेला होता आणि म्हणून मला नाटक करावं लागलं, की त्याची याददाश्त गेली आहे, असं मला सांगावं लागलं. त्यामुळे तुम्ही माझं लायसन्स रद्द करू नका. मी एक चांगला डॉक्टर आहे. मी इथे लोकांना बरं करतो. पण ह्या माणसामुळे माझ्या नोकरीवरती गदा येईल आणि मला ते नको आहे. त्यामुळे झालं गेलं सगळं मला विसरून जा आणि मला माफ करा. खरं तर या माणसाने मला खोटं बोलायला लावलं होतं. नाहीतर माझी खोटं बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती. मी तर त्याला नकारही दिला होता. मी त्याला स्पष्टपणे नकार दिला होता, की मी असं घाणेरडं कृत्य करणार नाही. पण हा माणूस काही ऐकायला तयार नाही आणि त्यामुळे मला हे काम माझी इच्छा नसताना करावं लागले. त्यामुळे तुम्हाला जर शिक्षाच द्यायची असेल तर ह्या नराधमाला द्या, ज्याने माझ्या मुलीला किडनॅप करून माझ्यासारख्या डॉक्टरकडून हे काम करून घेतलं होतं. हां, नंतर मी त्याची मदत केली कारण माझ्याकडे दुसरा ऑप्शन उरला नाही. ते माझं चुकलं. त्यासाठी तुम्ही मला दंड सांगा आणि पुन्हा माझ्याकडून कधीच अशी चूक होणार नाही, अशी मी तुम्हाला आता गॅरंटी देतो. पण माझं लायसन्स रद्द करू नका, असं आता तो म्हणत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, की इन्स्पेक्टर, एकदा त्यांच्यावरती विश्वास ठेवायला काही हरकत नाही आहे. पण तुमच्यासारखे डॉक्टर घाबरून जर असे चुकीचे वागायला लागले तर आपल्या कायद्याचं काय? पोलीस आहेत ना, तुम्ही पोलिसांना सांगा. कुठल्याही पद्धतीने त्याचं ऐकण्यापेक्षा पोलिसांकडे गेला असतात तर ही गोष्ट तेव्हाच्या तेव्हा बाहेर पडली असती. तेव्हा इथे अंजलीला अर्णव बोलावतो. तो म्हणतो, की ताई लवकरात लवकर पोलीस स्टेशनला ये आणि इथे जिजूंना बरोबर घेऊन ये. तेव्हा राकेशला आता अंजली म्हणते, अहो चला, चिंटूने आपल्याला पोलीस स्टेशनला बोलावले. तेव्हा ती राकेशला घेऊन येते. तेव्हा राकेश म्हणत असतो, काय झालं? राकेशला माहिती नसतं, की इथे आता डॉक्टरने तोंड उघडले. अर्णवने सांगितलेलं असतं, की डॉक्टर इथे आता खोटं बोलतोय. तेव्हा जिजूंना इथे बोलव, त्याने पैसे चोरलेत, असं तो आता खोटं नाटं बोलतो जेणेकरून राकेश येईल. तेव्हा प्रेक्षकांनो, डॉक्टर म्हणत असतात, की मी ते पैसे चोरलेले नाही आहेत, ते पैसे मला याने दिलेले आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो, की जिजू तुम्ही हे पैसे त्याला दिलेत का? मला तर वाटते त्याने ते चोरलेत तुमच्याकडून त्याने जबरदस्तीने घेतलेत, असं म्हणायला काही हरकत नाही. तेव्हा इथे डॉक्टर आता त्याच्याकडे बघतात. तेव्हा राकेश म्हणतो, तसं काही नाही आहे, त्यांना गरज होती म्हणून दिलेत, जाऊ द्या. तेव्हा डॉक्टर म्हणतात, बघितलं तुम्ही, हा माणूस तुमच्या समोर आता किती खोटं बोलतोय. मी तुम्हाला जे काही सांगितलंय ते सगळं खरं आहे. या माणसाची याददाश्त गेलेली नाही आहे. याने याददाश्त गेल्याचं फक्त आणि फक्त नाटक केलेलं आहे. या माणसाला सगळं काही आठवत होतं. याचा अपघातसुद्धा एवढा मोठा नाही आहे. जबरदस्तीने मला ते टाके मारावे लागलेले आहेत. त्याला इतकं काही लागलं नव्हतं, पण त्याने मला सांगितलं होतं, की अशी तुम्ही आता ॲक्टिंग करायची आहे, असं सांगायचं आहे, की घरातल्या सगळ्या लोकांना खरं वाटलं पाहिजे. माझी बायको इथे आता घाबरली पाहिजे, ओरडली पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट होता तरीसुद्धा त्या माणसाने तुमच्या प्रेग्नन्सीचा विचार न करता तुम्हाला धक्का कसा बसेल याचा विचार केला होता. मी त्यांना म्हणालो, की तुमच्या बायकोची तब्येत नाजूक आहे, तुम्ही इतकं खोटं बोलू नका. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही फक्त मी सांगतोय ते ऐका, तुम्हाला माझ्या बायकोची काळजी करायची गरज नाही आहे. अर्णव राजे शिर्के त्याच्या बहिणीला सांभाळून घेईल. तेव्हा इथे आता राकेशने याददाश्त गेल्याचं नाटक केलं आहे. तो एकदम ठणठणीत आहे. ही गोष्ट डॉक्टरांनी अंजलीच्या समोरच सांगितल्यानंतर राकेशचा पर्दाफाश झालेला असतो. आणि मला खोटं बोलण्याचे या माणसाने आता खूप पैसे दिले होते आणि त्यातलेच पैसे देणं बाकी होतं आणि हा माणूस माझा फोन उचलायला तयार नव्हता. तेव्हा मला गरज असल्यामुळे मी त्याच्याकडे ते पैसे मागत होतो, असं डॉक्टर आता पोलिसांच्या समोरच आणि अंजलीच्या समोरच बोलतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो,
इथे आता डॉक्टरांना चांगला चोप बसल्यानंतर पोलिसांच्या समोर त्यांनी राकेशच्या कारस्थानाचा पर्दाफाश केलेला असतो आणि अंजलीचे डोळे हे उघडलेले असतात. आपला नवरा किती नीच आहे हे अंजलीला खूपच छान पद्धतीने कळलेलं असतं.